सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ईश्वरी घारे आहे. मी इयत्ता 5वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव आहे. आमच्या शाळेत एक ग्रंथालय राबवण्यात आला. त्या ग्रंथालयातून मी एक पुस्तक घेतलेलं आहे. माझ्या पुस्तकाचे नाव आहे छोट्यासाठी मोठे गोष्टी. माझ्या पुस्तकाचे लेखक आहे वर्षा जलंजेकर. मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडी माहिती सांगणार आहे. माझ्या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये. मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडी माहिती सांगणार आहे. माझ्या पुस्तकात एक राजा आणि एक माणूस होता. त्या माणसाचे नाव पिपूलाल असे होते. ते माणूस म्हणाला, मी आज शेती मजुरीतून काम करून येणार आहे. ते माणूस म्हणाला, आज मी शेती मजुरीने काम करून येत आहे. तरी ते एक राजा होता आणि ते राजा म्हणाला, मी राजा आहे, मी कुठेही खंदू शकत नाही. तर एक माणूस म्हणाला, तुला तर आता खंदावेच लागेल. ती माणूस म्हणाली, आज मी तुम्हाला खंदत आहे, म्हणून आपण चांगले वागावं, चांगले शिका. आपण त्यामुळेच गोष्टीचे प्रमाण करतो आणि त्या गोष्टींचा हे करतो. ते माणूस म्हणाला, आज मी खंदूनच दाखवणार आहे. तर काही माणसे म्हणाले, आज तू आम्हाला खंदूनच दाखवायचं, तू तर राजा म्हणून लेच शिस्त दाखवायला. अरे तू काय म्हणताच? म्हणून आपल्याला कोणतेही प्रकार दिसून येतात. म्हणून लोक असेच वेगवेगळे प्रकारचे आहेत. तुम्हाला मी दुसरी गोष्ट सांगणार आहे. एक राजा होता आणि एक माणूस होता. ते माणूस दररोज जंगलात जात होता आणि ते माणूस म्हणाला, मी आज जंगलात जाणार आणि 2 कलिटी करून येणार. ते माणूस म्हणाला, मी आज दुसऱ्यासाठी येऊन लागणार आहे. तरी काही धन्यवाद.